मित्रांनो, कल्पना करा, तुमची आई तुमची बहीण हातात लेकरू घेऊन उभी आहे एका बस स्थानकावर. डोक्यावर ऊन आहे, पायाखाली चिखल आहे आणि डोळ्यात जाते ती धूळ. इतकी धूळ की नाक आणि तोंड जागल्याशिवाय तिथं उभं राहणं सुद्धा अशक्य होतं. वर बघावं तर छत्राच्या स्लॅब मधून लोखंडी गज डोकावतायत, डोक्यावर कुठल्याही क्षणी कोसळण्याच्या भीतीने. मित्रांनो, हे दृश्य आहे कुठल्याही मागासलेल्या खेड्यातलं नाहीये. हे दृश्य आहे मराठवाड्याच्या राजधानीचं म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बस स्थानकाचं. रोज हजारो गोरगरीब प्रवासी ज्यांची एकच आशा असते ती म्हणजे लालपरी, तेच आज या दुरावस्थेचं बळी ठरतायत. आजची स्टोरी आहे त्या लालपरीची. तिच्या घरट्याची अवस्था इतकी बिकट कशी झाली आहे आणि त्या घरट्यात बसणाऱ्या यंत्रणेच्या या भोंगाळ कारभाराची आपण सर्वजण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून की कशा पद्धतीने आजचं छत्रपती संभाजीनगरचं बस स्थानक आहे. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे आणि आपण बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. मित्रांनो, आपण सर्वजणच आमचे रेल्वेचे व्हिडिओ खूप बघतायत, शेअर करतायत, प्रेम देतायत. अनेकांचे प्रश्न होते, गरिबांच्या लालपरीबद्दल बोला, खूप भयानक अवस्था झाली आहे सर. तर ही लालपरी जर बघितली आपण, ती लालपरी म्हणजे फक्त एक बस नाहीये. लालपरी म्हणजे मराठवाड्यातल्या त्या शेतकऱ्याचं गाव ते शहर जोडणारं एकमेव साधन आहे. लालपरी म्हणजे त्या विद्यार्थ्याचं कॉलेजपर्यंत पोहोचण्याचं स्वप्न आहे आणि लालपरी म्हणजे त्या मजुराचं रोजगारासाठी शहरात येण्याचं भांडवल आहे. गरिबांची सफारी म्हणजे लालपरी असं तिला म्हणतात, कारण ज्याच्याकडे स्वतःचं वाहन नाही त्याच्याकडे हीच एकमेव सोबतीन. आणि याच लालपरीचं मुख्य घर म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं मध्यवर्ती बस स्थानक. रोज 15 ते 20 हजार प्रवासी इथून ये जा करतात. अनेक खेड्यातनं लांब लांब शहरात येण्यासाठी याच बस स्थानकात ते भेट देतात. मराठवाड्यातल्या विविध शहरांसाठी आणि गावांसाठी इथूनच बस सुटतात. पण मित्रांनो, याच घराची अवस्था आज इतकी बिकट झाली आहे की जिथे माणुसकीने वागणूक मिळायला हवी तिथे आज माणसांना जनावरांसारखं जगावं लागतंय. मित्रांनो, ही इमारत अगदी इतकी जुनी झाली आहे आणि जुनी इमारत म्हणजे तिची निगा राखणं ही जबाबदारी आणखीन वाढते. पण इथे नेमकं उलट घडतंय. स्थानकाच्या आणि फलाटावरच्या छताच्या स्लॅबचं प्लास्टर मोठ्या प्रमाणात गळून पडलंय. एखाद्याच्या डोक्यातही पडू शकतं. प्लास्टर गळाल्यानंतर आतलं लोखंड गज उघडे पडलेत. थेट प्रवाशांच्या डोक्यावर. विचार करा मित्रांनो, एखादी आजी बॅग घेऊन बसची वाट बघते आणि तिच्या डोक्यावरचं छत कोणत्याही क्षणी तिच्यावर कोसळू शकतं. ही भीती काल्पनिक नाहीये, ही रोजची वस्तुस्थिती आहे. स्थानिकांमध्ये आणि प्रवाशांमध्ये यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होतीये. अनेक प्रवासी या भीतीबद्दल बोलतायत, आवाज उठवतायत, व्हिडिओ शेअर होतायत. फक्त एका दिवसाचं दुखणं नाहीये, ही अवस्था आधीपासूनच होती. इथली शोकांतिका अजून एका बाजूने जर बघितलं तर सांडपाण्याने गटारं तुंबलेली आहेत. तुम्ही जर कधी बस स्थानकावर गेलात तर मोठी गटारं दिसतात. त्या पावसाच्या पाणी मिसळल्यामुळे स्थानकांच्या एका बाजूला सर्वत्र चिखल पसरलाय आणि दुसऱ्या बाजूला जर बघाल तर धूळ म्हणजे धुळीचं पूर्णपणे साम्राज्य आहे. बस जेव्हा येते स्थानकाच्या आवारात रोज येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक बसमुळे प्रचंड धूळ उडते. प्रवाशांच्या नाकातोंडात ती धूळ जाते आणि नाक तोंड झाकल्याशिवाय इथं उभं राहणं अशक्य होतंय असं स्थानिक जे काही प्रवासी आहेत ते याच्याबद्दल सांगतायत, बोलतायत. गर्दीच्या वेळी अनेकांना श्वास घ्यायलाही त्रास होतोय. आणि मित्रांनो, याच धुळीत आणि याच चिखलात तुम्हाला दिसतील पडलेल्या पाण्याच्या बाटल्या, सिगरेटची पाकिटं, रिकामी प्लास्टिकचे कप. अस्वच्छतेचा इथं पूर्णपणे कारभार आहे. स्वच्छतेचा अभाव इतका ठळक आहे की अनेक महिन्यांपासून स्थानकाची स्वच्छताच झालेली नाहीये अशी तक्रार प्रवासी करतायत. मित्रांनो, एकीकडे शासन डिजिटल इंडियाच्या गप्पा मारतंय आणि दुसरीकडे एक सर्वसामान्य प्रवासी इथं उभं राहण्यासाठी नाक धरून जीव मुठीत धरून उभा आहे. हे चित्र खूप भयानक आहे मित्रांनो. म्हणजे प्रशासनाला याची पूर्ण कल्पना आहे, तरी दुरुस्तीकडे ठोस पावलं उचलली गेली नाहीयेत असा स्थानिक प्रवाशांचा आरोप होतोय. आणि मित्रांनो, प्रश्न इथे उभा राहतो, याला जबाबदार नेमकं कोण आहे? स्वच्छतेचा भार आकारला जात असतानाही स्थानकाची स्थिती इतकी गलिच्छ का, हा प्रश्न आहे. अनेक पेपरवाले, वृत्तपत्रवाले किंवा पत्रकार यावर आवाज उठवतायत. प्रवासी सुविधांसाठी विभागीय कार्यालयांकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे असं अधिकारी म्हणतायत. एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा सांगतायत. पण मित्रांनो, प्रस्ताव पाठवणं आणि प्रत्यक्षात काम होणं यात जमीन आसमानाचा फरक असतो. हे आपण याआधीही अनेकदा बघितलंय. बस मार्गाचं कॉन्क्रिटीकरण, खड्डेमुक्त परिसर, आधुनिक डिजिटल माहिती फलक, स्वच्छ आणि सुसज्ज स्वच्छतागृह, दिव्यांगांसाठी सुलभ स्वच्छता व्यवस्था, 24 तास सुरक्षा आणि पावसाळ्यात पाणी न साचण्याची स्वतंत्र यंत्रणा, अशा किमान 6 प्रमुख गरजा अधिकाऱ्यांनीच मान्य केल्यात आणि शासन सुद्धा यावर बोलत असतं. पण मग प्रश्न असा आहे की गरजा माहीत असूनही अंमलबजावणी का होत नाही? हा निव्वळ निधीचा प्रश्न आहे का, की नियोजनाचा अभाव आहे, की जबाबदारी झटकण्याची ही मानसिकता आहे? हे प्रशासनाने जनतेला स्पष्ट करायलाच हवं. मित्रांनो, या सगळ्यात सर्वात जास्त जर नुकसान कोणाचं होतंय तर त्या सर्वसामान्य प्रवाशाचं,
ज्याच्याकडे लाल परीशिवाय पर्याय नाहीये, ज्याचा विश्वास अजूनही लाल परीवर आहे, दुसरा पर्यायच नाहीये त्याच्याकडं, त्याला मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली वाटेल तिकडे जायचंय आणि या शहरातून सर्व प्रवास, सर्व बस सेवा इथूनच आहे. मग मला एक सांगा, ज्या स्थानकावरनं सर्व जिल्ह्याला कनेक्टिव्हिटी आहे त्या स्थानकाची इतकी अवस्था का? मराठवाड्याचं भवितव्य या राजधानीकडे बघितलं जातं आणि तिथल्या बस स्टँडची इतकी भयानक परिस्थिती. पण या स्थानकाची अवस्था इतकी वाईट व्हावी हे मराठवाड्याच्या अस्मितेला लागलेला सगळ्यात मोठा डाग आहे. मित्रांनो, एका बाजूला विकासाच्या मोठमोठ्या घोषणा होत आहेत, दुसऱ्या बाजूला एका सर्वसामान्य प्रवाशाला स्वच्छ बसायला जागा नाहीये, स्वच्छ पिण्याचं पाणी नाहीये, सुरक्षित छत मिळत नाहीये. हा विरोधाभास मराठवाड्यातल्या प्रत्येक माणसाच्या मनाला भिडणार आहे. ही स्टोरी फक्त एका बस स्थानकाची नाहीये. आपण फक्त एका बस स्थानकाबद्दलची अवस्था बोलतोय, सिडको बस स्थानकचं तर अजून बोललोच नाही आम्ही. ही स्टोरी आहे त्या यंत्रणेची जी गोरगरीब जनतेच्या सोयीपेक्षा कागदी प्रस्तावांमध्येच अडकून राहते. लाल परी ही मराठवाड्याची जीवनवाहिनी आहे, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचीच आहे, पण मराठवाड्यासारख्या गरीब अशा प्रदेशाची आहे. तिचं घर जर असं मोडकळीला आलेलं असेल तर त्या घरात राहणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? उद्या जर एखादी मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदारी कोण घेणार? आज गरज आहे ती प्रत्यक्ष कृतीची. एसटी महामंडळाने आणि संबंधित प्रशासनाने वेळेत लक्ष दिलं नाही तर उद्या इथे एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच जाग येईल का? हा प्रश्न मराठवाड्यातल्या प्रत्येक नागरिकांनी विचारायलाच हवा. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, या दुरवस्थेला जबाबदार कोण आहे? मंत्री, राजकारणी की इथले अधिकारी? कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. ही स्टोरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. लाल परीने प्रवास करणाऱ्या त्या माझ्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा आणि त्याला आवाज उचलायला लावा, कारण ही बस सर्वसामान्यांची आहे आणि सर्वसामान्यांसाठी आपण सर्वजण आवाज उठूया. धन्यवाद. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.